वेलकम बैक फ्रेंड्स, मी वॅगाबॉन्ड मॅक. अद्भुत, अद्वितीय, अपरिचित रहस्यमय ठिकाणं आणि मंदिरांच्या सुंदरतेवर मी व्हिडिओ बनवत असतो. मित्रांनो, नाशिक एक तपोभूमी या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण सध्या नाशिक मधली काही अप्रसिद्ध मंदिरं बघत आहोत. पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहेत, विवाह समस्या आहेत किंवा व्यावसायिक समस्या आपल्याला जाणवत आहेत. अशा वेळी बऱ्याच वेळा आपल्याला सल्ला दिला जातो ते म्हणजे मंगळ ग्रहाच्या शांतीचा, मंगळ ग्रहाच्या आराधनेचा आणि मंगळ ग्रहाच्या पूजा करण्याचा. आणि मंगळ ग्रहाची जेव्हा पूजा करायची असते तेव्हा आपसुकच आपली पावलं वळतात ती अंमळनेरच्या दिशेने. महाराष्ट्रातलं अंमळनेर मध्ये मंगळ ग्रहाचं एक भव्य मंदिर आहे. माझ्या व्हिडिओ चॅनलवर वॅगाबॉन्ड मॅकवर या मंदिरासंबंधीचा एक व्हिडिओ मी अगोदरच केलेला आहे. पण आज आपण बोलणार आहोत नाशिक बद्दल. नाशिक मध्येही मंगळ ग्रहाचं अतिशय जागृत असं एक देवस्थान आहे. छोटंसं मंदिर आहे आणि आपल्या गोदा किनारी म्हणजेच रामकुंडाच्या परिसरामध्ये हे मंदिर आहे. तर चला मंगळ ग्रहाचं दर्शन घेऊया आणि ह्या मंदिराची सफर पण करूया. इथे आहे रामकुंड, इथे आपण नारोशंकराचं म्हणतो ते मंदिर, त्याच्या बाजूला आपल्याला दिसतोय तो वाहनतळ आणि या वाहनतळाच्या पासून बरोबर आपण पलीकडे आलो की आपल्याला दिसतंय ते मंगळ ग्रहाचं मंदिर, जे लाल कलर मध्ये आता रंगवण्यात आलेलं आहे. छोटंसं मंदिर आहे, जुनं मंदिर आहे आणि एकदम जागृत म्हणून या मंदिराची सगळ्या नाशिक मध्ये ओळख आहे. या इथून अशा पायऱ्या सुरू होतात. एक 8-10 पायऱ्या चढून आपण वरती गेलो की आपल्याला दर्शन होते ते मंगळ ग्रहाच्या मंदिराचं. अतिशय छोटेखानी मंदिर आहे, ज्याला आपण देवडी म्हणतो किंवा कोनाडा म्हणतो. तसं कोनाड्यामध्ये बसवलं गेलेलं हे मंदिर, मंगळ ग्रहाचं मंदिर, हे इथलं जागरूक देवस्थान म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे. आणि इथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा की हा मंगळ ग्रह निश्चितच तुम्हाला उपकारक ठरतो आणि तुमच्या समस्यांचं निवारण करतो. मंदिरामध्ये मंगळ ग्रहाचं एक जप इथे लावण्यात आलेला आहे. धरणी गर्भ संभूतम विद्युत क्रांती समप्रभम कुमारम शक्तिहस्तंच मंगलम प्रणाम्यहम.
ओम मंगलाय नमः, ओम भूमिपुत्राय नमः, ओम ऋणहर्ते नमः, ओम धनप्रदाय नमः, ओम स्थिर आसनाय नमः, ओम महाकायाय नमः, ओम सर्वकर्म विरोधकाय नमः, ओम लोहिताय नमः, ओम लोहिताक्षाय नमः, ओम सामगानां कृपाकराय नमः, ओम धरात्मजाय नमः, ओम कुजाय नमः, ओम भौमाय नमः, ओम भूमिदाय नमः, ओम भूमिनंदनाय नमः, ओम अंगारकाय नमः, ओम यमाय नमः, ओम सर्वरोग अपहरकाय नमः, ओम वृष्टिकर्ते नमः, ओम अपहर्ते नमः, ओम सर्व काम फलप्रदाय नमः. साधारणतः 100 वर्ष जुनं हे मंदिर असावं असे संदर्भ इथल्या भक्तांकडनं आम्हाला मिळाले. तसेच अतिशय जागृत असं देवस्थान असण्याचे पण संदर्भ इथल्या भक्तांकडनं मिळाले. नाशिकमध्ये दत्तकोठावर म्हणजेच खैरे यांच्या वाड्याजवळ हे एकमेव मंगळग्रह मंदिर आहे. त्याची देखभाल घोडके कुटुंब करतात. या मंदिराला नदीवरून चढून यायला पर्यायी रस्ता आहे. तसेच गाडगे महाराज पुलावरूनही यायला रस्ता आहे. मंगळ लाल रंगाचा असतो म्हणून ह्या मंदिराला लाल रंग दिलेला आहे. येथे दर मंगळवारी खूप गर्दी असते. मंदिराच्या पायथ्याशीच आपल्याला असा हा पेशवेकालीन विसावा आढळून येतो. याचं दगडी बांधकाम खरोखर अतिशय सुंदर आहे. पूर्वीच्या काळी गंगेवर म्हणजेच रामकुंडावर येणाऱ्या भाविकांसाठी ही सोय करून देण्यात आलेली असावी. इथलं हे पेशवेकालीन मराठेशाही पद्धतीने केलेलं हे बांधकाम आजही अतिशय मजबूत आणि सुंदर आहे. फक्त त्याचा वापर आता वेगळ्या पद्धतीने होतोय. इथे राहणारे गोरगरीब आणि इतर लोक याचा वापर करतात. शासनाने ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. ह्या अशा वास्तूंची साफसफाई आणि निगा ठेवावी ही अपेक्षा. तर मित्रांनो, नाशिकमधलं हे मंदिर तुम्ही अगोदर बघितलं होतं का? माहिती जर तुमच्यासाठी नवीन असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिचितांपर्यंत जरूर पोहोचवा. पुन्हा भेटू नाशिकमधल्या अशाच एका नवीन मंदिरामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर अँड थँक यू.